आणि पुढच्या अर्ध्या तासात जगाच्या पाठीवरी आमच्या विशेष बुलेटिनमध्ये पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी। बाहेर युद्धाचा कहर सुरू असताना कीवमधील रहिवासी तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये झोपलेले होते। आश्रय घ्या, खिडक्यांपासून दूर राहा, उडणारे बल्ब आणि गोळ्या टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा इशारा त्यांना अधिकाऱ्यांनी दिला होता। अनेकांनी शुक्रवार आणि शनिवारची रात्र तळघर, भूमिगत पार्किंग गॅरेज आणि सबवे स्टेशनमध्ये घालवली होती। आम्हाला इथे सुरक्षित वाटत असल्याचं इथे आश्रयासाठी असलेल्या काहींनी सांगितलं। कीवजवळ असलेल्या शहरात रविवारी पहाटे आकाशात प्रचंड स्फोट झाल्यामुळे तेल डेपोला आग लागल्याचं तिथल्या महापौरांनी सांगितलं। युक्रेनच्या राजधानीच्या दक्षिणेला 40 किलोमीटर अंतरावरती असलेल्या वासिल्किवमध्ये हे स्फोट झाले आणि घाबरलेल्या नागरिकांनी आश्रयस्थानांमध्ये आश्रय घेतला आणि सरकारनं 39 तासांचा कर्फ्यू लावला होता। रशियाचा दावा आहे की युक्रेनवरील हल्ला हा केवळ लष्करी लक्ष्यांवरती आहे, पण फटका मात्र सामान्य नागरिकांना बसतोय। शुक्रवारी खार्किव प्रादेशिक रक्तसेवा केंद्रांवरती गोळीबार झाल्यामुळे 3 रक्तदाते जखमी झाले आणि एकाचा मृत्यूही झाला। गोळीबारानंतर कर्मचाऱ्यांना सर्व उपकरणं तळघरामध्ये हलवावी लागली। काही रक्तदात्यांना गोळीबारामुळे तिथेच रात्र काढावी लागली। या केंद्रावर कर्मचारी दिवसाला 350 रक्तदाते प्राप्त करून 24 तास काम करत असतात। युक्रेनसाठी पुढचे काही दिवस अत्यंत वाईट असतील, कारण रशियानं आक्रमण करणं सुरूच ठेवलंय, अशी प्रतिक्रिया यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली। ब्रिटन, कॅनडा, युरोपियन युनियन आणि यूएसनं अनेक रशियन बँकांना जागतिक वित्तीय प्रणाली स्विफ्टमध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं आणि युक्रेनवरील आक्रमणाचा बदला म्हणून रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रथमच निर्बंध घालण्याची पाश्चात्य देशांची योजना आहे। यूएन निर्वासित एजन्सी UNHCRनं म्हटलंय की युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 1.5 लाख शरणार्थी युक्रेनमधून पोलंड, माल्दोवा, हंगेरी आणि रोमानियासारख्या शेजारच्या देशांमध्ये पळून गेलेत। राजधानी कीवला लक्ष्य करण्याबरोबरच रशियानं युक्रेनच्या किनारपट्टीवरही लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलं। ओडेसाच्या काळ्या समुद्राच्या बंदरापासून पश्चिमेला रोमानियाच्या सीमेजवळ, पूर्वेकडील मारियुपोलच्या अझोव सागरी बंदरापर्यंत सैन्य पसरलंय। शनिवारी तर मेक्सिको सिटीतील रशियन दूतावासाबाहेर जमलेल्या आंदोलकांनी युक्रेनवरील आक्रमण थांबवण्याचं आवाहन केलं। देशभरातील शहरं आणि लष्करी तळांवरती होणारे हवाई हल्ले होत असलेल्या राष्ट्राला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी युक्रेनियन ध्वज हातात घेतले होते। चिलीची राजधानी सॅन्टियागो इथे सुद्धा अशीच एक रॅली काढण्यात आली होती। युक्रेनवरील हल्ल्याचा इस्रायलमध्ये निषेध करण्यात आला। शनिवारी संध्याकाळी हजारो नागरिक मध्य तेल अवीवमध्ये हाबिमा स्क्वेअरवरती जमले होते। यावेळी रशिया विरोधात घोषणाबाजी करत युक्रेनच्या समर्थनार्थ ध्वज हाती घेण्यात आले। इस्रायली फ्रेंड्स ऑफ युक्रेन म्हणून घेणाऱ्या एका गटानं या रॅलीचं आयोजन केलं होतं। युद्ध सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या आंदोलनांपैकी एक मोठं आंदोलन हे म्हणता येईल। तेल अवीवमधील रशियन दूतावासाबाहेर सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली। इस्रायलनं युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवलेत आणि संघर्षात सहभागी होण्याचं टाळलंय। जॉर्जियामध्ये शनिवारी सलग 3ऱ्या दिवशी हजारो लोकांनी युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी रॅलीचं आयोजन केलं होतं। यावेळी युक्रेन समर्थकांनी युक्रेनचं राष्ट्रगीत गायलं आणि झेंडे, पोस्टर्स हातात धरून रशियाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्याचबरोबर रशियानं युक्रेनवरील हल्ले त्वरित थांबवावेत असं आवाहनही करण्यात आलं। जॉर्जिया सरकारनं रशियाच्या विरोधात निर्बंध सक्त करण्याच्या किंवा कडक करण्याच्या इतर राष्ट्रांच्या निर्णयाला समर्थन न देण्याची भूमिका घेतली आहे। रशियावर निर्बंध लादल्यानं जॉर्जियाच्या राष्ट्रीय हितांना हानी पोहोचेल असं पंतप्रधान इराकली घरिबाशविली यांनी म्हटलेलं आहे। युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी पॅरिसमध्ये शेकडो लोक रस्त्यावरती उतरले होते। रिपब्लिक स्क्वेअरमध्ये हातात झेंडे आणि बॅनर घेऊन रशिया विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आंदोलनात फ्रेंच युक्रेनियन आंदोलक मारियाना जारुबावोही सहभागी झाले होते। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी युक्रेनमध्ये दहशतीचं वातावरण असून पुतीन सर्व बाजूंनी आक्रमण करेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती असं म्हटलंय। त्याचबरोबर हे युद्ध थांबायला हवं, कारण यामध्ये निरपराध युक्रेनियन नागरिकांचे जीव जात आहेत अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। शनिवारी अटलांटा येथील सेंटेनियल ऑलिम्पिक पार्कमध्ये
युक्रेनच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्यात आली। रशिया आणि युक्रेनमधील तीव्र संघर्षाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती। निदर्शकांनी घोषणाबाजी केली आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा निषेध करणारे संदेश असलेले मोठे युक्रेनियन झेंडे आणि फलक हातात घेतले होते। युक्रेनमधून हजारो लोक भीतीमुळे देशाबाहेर पडतायत। बहुतांश नागरिकांनी पोलंडच्या सीमेकडे धाव घेतली। या परिस्थितीत काही स्वयंसेवक शनिवारी पोलंड युक्रेन सीमेवर मदतीसाठी आले होते। यावेळी त्यांनी बॉर्डर क्रॉसिंगवर युक्रेनियन नागरिकांची राहण्याची व्यवस्था केली। रशियन आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सुमारे 1,20,000 लोक युक्रेनमधून पोलंड आणि इतर शेजारी देशांमध्ये स्थलांतरित झालेत, असे UN निर्वासित एजन्सीनं सांगितलंय। काही नागरिक 700 पेक्षाही अधिक किलोमीटरचा पायी प्रवास करत तर काही जण कार बसनं प्रवास करत सीमेवर पोहोचलेत। त्यामुळे पोलंड युक्रेन सीमेवर निर्वासितांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनियन नागरिकांनी शेजारच्या हंगेरीमध्ये प्रवेश केलाय। या परिस्थितीत हंगेरीनं पूर्व युरोपातील इतर देशांप्रमाणे युक्रेनियन नागरिकांना कायदेशीर संरक्षण दिलंय। दोन्ही देशांमधील 137 किलोमीटर सीमेवर असलेल्या सर्व 5 लँड क्रॉसिंगवरती युक्रेनियन लोकांना प्रवेश दिला जातोय। या निर्वासितांपैकी व्लादिमीर वॉर्मिंग्टन यांनी त्यांच्या 4 जणांचं कुटुंब आणि आपल्या श्वानासह सीमा ओलांडली। हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑर्बन ज्यांनी शनिवारी सीमावर्ती शहर बेरेकसुर्नीला भेट दिली आणि त्यांनी म्हटलं की हंगेरी युक्रेनमधील सर्व नागरिकांना आणि कायदेशीर रहिवाशांना स्वीकारत आहे। रशियाने युक्रेन विरोधात केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी सेंट्रल लंडनमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं। युक्रेनमध्ये अनेक नागरिकांना शनिवारी रात्री भूमिगत आश्रय घ्यावा लागला। रशियानं केलेल्या या संघर्षाचा पूल, शाळा आणि निवासी परिसरांना फटका बसलाय। याच कारवाईचा निषेध इतर देशांमधून केला जातोय। स्पेनचे परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युअल अल्बारेस यांनी युक्रेनला मदत पाठवली आहे। शनिवारी पाठवलेल्या या मदतीत 20 टन औषधं आणि वैद्यकीय सामुग्री आहे। युक्रेनचे नागरिक अन्यायाचा धैर्यानं सामना करतायत। स्पेनचे नागरिक युक्रेनच्या नागरिकांसोबत आहेत हे दर्शवण्यासाठी मदत करत असल्याचं ते म्हणाले। मंत्र्यांसोबत स्पेनमधील युक्रेनियन दूतावासाचे प्रमुख दिमित्री मॅटेटेन्को आणि स्पॅनिश एजन्सी फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंटचे संचालक सुद्धा यावेळी उपस्थित होते। लास वेगसमध्ये हुक्का पार्लरमध्ये झालेल्या गोळीबारात 14 जण जखमी झाले। शनिवारी पहाटे 2:15च्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय तर दोघांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्यात। पार्टी सुरू असताना दोघांमध्ये झालेल्या वादावादीनंतर गोळीबार सुरू झाला। अजूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचं पोलीस कॅप्टन डोरी कोरेन यांनी सांगितलं। इमर्जन्सी कॉल आल्यानं पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ मदत सुरू केली। अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी वणवा लागलेल्या भागाला भेट दिली। वणव्यामुळे महिनाभरात 8 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं। इथे काम करत असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांची त्यांनी भेट घेतली। पाणथळ जंगलाच्या मोठ्या भागाचं यात नुकसान झालंय। सततचा दुष्काळ, उन्हाळ्यातलं कोरडं आणि उष्ण हवामान त्यामुळे वणवा आणखी भडकला। काही भागात पाऊस पडल्यानं जवानांना थोडा दिलासा मिळाला। अर्जेंटिनातल्या सर्व भागातले अग्निशमन दलाचे जवान तसंच ब्राझील आणि बोलिव्हियातून सुद्धा अग्निशमन दलाच्या जवानांची मदत घेतली जाते। बोलिव्हियामध्ये शनिवारी अरुरो शहरातल्या कार्निवलमध्ये हजारो नर्तक आणि संगीतकार सहभागी झाले होते। गेल्या वर्षी कार्निवल रद्द झालं होतं। अरुरोमधल्या या कार्निवलमध्ये 20,000 नर्तक पारंपरिक वेशभूषेत सामील होतात। लॅटिन अमेरिकेतला हा प्रसिद्ध कार्निवल आहे। यासाठी इतर देशातील पर्यटक सुद्धा येत असतात। संयुक्त राष्ट्रांचा जागतिक वारशाचा मान ओरोरो कार्निवलला मिळालेला आहे। न्यूझीलंडमध्ये वेलिंग्टन इथल्या संसदेच्या इमारतीबाहेर लसीकरण विरोधी आंदोलकांनी निदर्शनं केली। लसीकरणाची सक्ती आणि ते नियम उठवण्यासाठी मागणी आंदोलकांनी केली। सुमारे 2 आठवड्यापूर्वी जेव्हा ट्रक आणि कारचा ताफा वेलिंग्टनला गेला होता तेव्हापासूनच कोरोना प्रतिबंधात्मक लस आदेशांविरुद्धच्या निषेधाला सुरुवात झाली। कॅनडामध्ये झालेल्या आंदोलनाचं अनुकरण करून आंदोलकांनी संसदेकडे जाणारे रस्ते अडवून धरले होते। अशाच आणखी काही घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही पाहत राहा जगाच्या पाठीवर।
शुक्रवारी त्यांच्या देशाला युक्रेनच्या सीमेला भेट दिली, कारण युक्रेनियन नागरिक युद्धाच्या भीतीने मोठ्या संख्येने देश सोडून सीमेपर्यंत येऊन पोहोचलेत. हेगर म्हणाले की युक्रेनियन लोक स्लोवाकियामध्ये सुरळीतपणे प्रवेश करतायत आणि याची खात्री करण्यासाठी आणि ते त्यांच्या मंत्रालयाचे सदस्य चेकपॉइंटवरती होते. ग्रीक कम्युनिस्ट पक्षाच्या हजारो समर्थकांनी शुक्रवारी रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणाविरोधात निदर्शनं केली. अथेन्समधील रशियन दूतावासासमोर निदर्शनांना सुरुवात झाली आणि ती अमेरिकन दूतावासापर्यंत पोहोचली. या युद्धाचा जगभरातून निषेध केला जातोय. रशियन सैन्यानं कीववर हल्ला केल्यामुळे इटलीतील रहिवाशांनी शुक्रवारी रोममध्ये कॅन्डल मार्च आयोजित केला होता. यावेळी नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनवरचं आक्रमण थांबवण्याचं आवाहन केलं. या आक्रमणामुळे युरोपमध्ये व्यापक युद्धाची भीती निर्माण झाली आहे. परिणामी रशियावर काही निर्बंध लादण्यात आलेत. शिवाय या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एअर्समध्ये युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला विरोध दर्शवण्यासाठी नागरिक रस्त्यावरती उतरले. युक्रेनच्या नागरिकांनी शुक्रवारी ब्युनोस एअर्समधील रशियाच्या दूतावासाजवळ निदर्शनं केली. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनवरचं आक्रमण थांबवण्याचं आवाहन केलं. या युद्धामुळे युरोपमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याची भीती लोकांना वाटते आणि पुतीन यांच्यावरती थेट निर्बंधांसह नवीन आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना चालना मिळाली आणि रशियाची युक्रेनवरील हल्ल्याची सुरुवात गुरुवारी झाली. प्रथम त्यांनी शहरं आणि लष्करी तळांवरती क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर पूर्वेकडील भागाला लक्ष्य करत सैन्य तैनात केले. रशियाकडून कीवमध्ये मिसाईल हल्ला करण्यात आला. यात एक रहिवासी इमारत उद्ध्वस्त झाली असून या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक जखमी झालेत. मिसाईल हल्ल्यानंतर कीवमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. रशिया युक्रेनमधील हल्ल्याचा आजचा तिसरा दिवस आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनमधील काही भागामध्ये ताबा मिळवला असून युक्रेनमध्ये अद्यापही हल्ले सुरूच आहेत. अशात एका रहिवासी इमारतीवरती मिसाईल हल्ला झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी भारतीय दूतावासाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कुणीही योग्य सूचनेशिवाय प्रवास करू नये असं भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना सांगितलं गेलंय. सीमेवर आणि अनेक भागात गंभीर परिस्थिती आहे, म्हणून सूचना किंवा माहितीशिवाय कुणीही प्रवास न करण्याच्या, रिस्क घेऊन बाहेर न पडण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. रशिया युक्रेनमध्ये अद्यापही युद्ध सुरूच आहे. यात युक्रेनमधील अनेक जण मारले गेलेत. युद्धात बळी पडलेल्यांना भारताची राजधानी दिल्लीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतामध्ये राहणाऱ्या युक्रेनमधील नागरिकांनी युद्धात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केलं. तर युक्रेन दूतावासाच्या बाहेर शांतीचा संदेश देणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या निषेधाचा प्रस्ताव मांडण्यात आला, पण भारतानं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. या प्रस्तावाला 11 देशांचं समर्थन मिळालं. भारतासोबतच संयुक्त अरब अमिराती आणि चीन देखील मतदानापासून दूर राहिले. दरम्यान भारतानं चर्चेतून तोडगा काढावा असं रशियाला आवाहन केलंय. रशियानं युक्रेनवरील हल्ला थांबवावा आणि आपलं सैन्य मागे घ्यावं अशीच बहुतांश देशांची मागणी होती. सगळ्या देशांनी UN सुरक्षा परिषदेत रशियाच्या निषेधाच्या प्रस्तावावरती आपलं मत मांडलं. शुक्रवारी परिषदेत मतदान प्रक्रिया पार पडली. रशियानं त्यांच्याहून लहान आणि लष्करीदृष्ट्या कमकुवत शेजारी देशावरती हल्ला केलाय. हे अयोग्य आहे असं मत सुरक्षा परिषदेत मांडण्यात आलं. रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध चांगलंच भडकलंय. रशियन सैन्य आगेकूच करत असून युक्रेनची राजधानी कीवच्या उपनगरांवरती क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. कीवच्या वायव्येस असलेल्या मोक्याच्या विमानतळ भाग सुद्धा ताब्यात घेतल्याचा दावा रशियन लष्करानं केलाय. 200 हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग फोर्सच्या मदतीनं ऑन्तोनोव्ह विमानतळावरती ताबा मिळवला असा दावा रशियन लष्करानं केला आणि कीववरती हल्ला केला असून भीतीनं नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतलाय, तर काही नागरिक देश सोडून चाललेत. कीव शहरात स्फोटांचे आवाज येत असले तरी रशियानं मात्र कीववरती हल्ला केला नसल्याचं स्पष्ट केलंय. पुतीन यांनी युक्रेननं शरणागती पत्करली तर उच्चस्तरीय वाटाघाटीची तयारी दर्शवली आहे. युक्रेनमधील एका नागरिकानं घेतलेली ही दृश्य आहेत. काय भयान परिस्थितीला युक्रेनियन नागरिक सामोरे जात आहेत याची पुरेपूर कल्पना आपल्याला या दृश्यांवरून येऊ शकेल. रशियन सैन्याने एका हॉस्पिटलवरती हल्ला केला आणि या बॉम्ब हल्ल्यामध्ये हॉस्पिटलमध्ये स्फोट झाला. या हॉस्पिटलला आग लागली आणि रुग्णालय रिकामं करण्यात आलं असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी बंकरमध्ये आश्रयस्थानांवरती निवारा मिळवला, पण काही युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी किंवा काही कारणांसाठी युक्रेनच्या रस्त्यावरती फिरताना आढळले. हा कारमधून घेतलेला व्हिडिओ आहे. मिसाईल आणि बॉम्ब हल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेला परिसर आपल्याला या दृश्यात दिसतोय. युक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होती आहे. युक्रेनच्या एका पेट्रोल पंपावरती रशियाकडून बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पेट्रोल पंपाचा भडका उडाला. युक्रेनच्या कीवमध्ये रशियाच्या रणगाड्यानं एका सामान्य नागरिकाची कार चिरडली आणि रणगाडा गाडीचा चक्काचूर करून पुढे निघून गेला. हृदयाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि या कारमध्ये एक वृद्ध व्यक्ती प्रवास करत होती. सामान्य नागरिक घटना घडल्या त्याला वाचवण्यासाठी धावले आणि गाडीमधल्या वृद्धाला वाचवण्यात यशही आलं. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे रशिया जोरदार बॉम्ब हल्ले आणि मिसाईल हल्ले करत असल्यामुळे युक्रेनियन नागरिक आता देश सोडू लागलेत. बाहेर सुरक्षित स्थळी जाणाऱ्यांची गर्दी बघायला मिळते, तर स्थलांतरितांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांना रशियाकडून लक्ष्य केलं जातंय, पण युक्रेनच्या सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय. युक्रेनमध्ये घुसलेल्या रशियन सैनिकांना परतावून लावण्यासाठी जोरदार गोळीबार केला जातोय. रशिया युक्रेन युद्धाचा मोठा फटका भारतीयांना बसतोय, त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणलं जाणार आहे. यासाठी रोमानियाहून 2 विशेष विमानं भारतामध्ये येत आहेत. त्यातील एक विमान 1:30 वाजता दिल्लीमध्ये पोहोचत आहे, तर दुसरं विमान मुंबई विमानतळावरती पोहोचणार आहे. अमृतसरमधील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले असून भारतामध्ये परतण्यासाठी त्यांनी मोदी सरकारला विनंती केली आहे. अमृतसरमधील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलबाहेर स्फोट झाला, त्यामुळे इथल्या बंकरमध्ये ते अडकून पडलेत. नेमकी युक्रेनमधील सध्याची परिस्थिती काय आहे ती त्यांनी माध्यमांसमोर मांडली. तसंच मायदेशी परतण्यासाठी सरकारला विनंतीही केली. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमधील लाईट फेस्टिवल सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. जवळपास 1500 रनर्स या फेस्टिवलमध्ये सहभागी झालेत. कोपनहेगनमध्ये 23 दिवसांचा लाईट फेस्टिवल सुरू झाला असून संपूर्ण शहर रंगीबेरंगी विद्युत रोषणाईनं उजळून निघालंय. शहराच्या मध्यभागी विद्युत रोषणाईनं नेत्रदीपक कलाकृती उभारण्यात आल्या आहेत. शहरात विविध 50 ठिकाणी 7.5 किलोमीटरच्या पट्ट्यावर या कलाकृती साकारण्यात आल्यात. कोपनहेगनमध्ये लाईट फेस्टिवलचं यंदाचं 4थं वर्ष आहे, तर कोविडमुळे हा उत्सव रद्द केला जाणार की काय अशी चर्चा असताना पुन्हा तितक्याच उत्साहात लाईट फेस्टिवल साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागरिक घराबाहेर येत आहेत, एकमेकांना भेटून आनंद साजरा करतायत. दरवर्षी हा लाईट फेस्टिवल फेब्रुवारी महिन्यात आयोजित केला जातो. पेरूची राजधानी लिमाजवळ पुरातत्व शास्त्रज्ञांनी मंगळवारी 20 व्यक्तींचे ममी केलेले अवशेष सादर केले आणि यातल्या 8 ममी लहान मुलांच्या आहेत. यासह सापडलेली मातीची भांडी आणि इतर कलाकृती सुद्धा प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. लिमाच्या मुख्य चौकापासून 16 किलोमीटर ईशान्येला असलेल्या 1400 वर्षांहून अधिक काळ जुन्या काजामारकुइलामध्ये या ममी सापडल्या. 2021 मध्ये सापडलेली ममी सुती कापडानी झाकलेली होती आणि तिचे हात आणि शरीर भाजीपासून बनवलेल्या दोरीनं बांधलेले होते आणि इतक्या व्यक्तींना पुरण्यात आलं होतं. याबद्दल पुरातत्व शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलं. नॅशनल मेजर सॅन मार्कोस युनिव्हर्सिटीमध्ये ममी आणि कलाकृतींचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. द बॅटमॅनचं स्क्रीनिंग लंडनमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. रॉबर्ट पॅटिन्सन आणि जो क्रॅव्हिट्स हे कलाकार लंडनमध्ये स्क्रीनिंगला उपस्थित होते. कॅटवुमन पोशाखाचा विचार करता चित्रपटावरती काम करणं हा एक असामान्य अनुभव होता असं क्रॅव्हिट्स म्हणाली आणि दोघे रेड कार्पेटवर सहकलाकार पॉल डॅनो, जेफ्री राईट आणि अँडी सर्किस आणि दिग्दर्शक मॅट रिव्ह्ज यांच्यासोबत सामील झाले होते. इटलीमध्ये मिलान फॅशन शो सुरू आहे आणि यामध्ये रॉबर्ट कवाली ब्रँडसाठी फॉस्टो पोइझी यांनी विंटर कलेक्शन सादर केलं. अॅनिमल प्रिंट तसंच गाऊन्स आणि मिनी स्कर्ट्सचा या कलेक्शनमध्ये समावेश होता.
या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार. युक्रेनच्या नागरिकांनी शुक्रवारी ब्युनॉस एअर्समधील रशियाच्या दूतावासाजवळ निदर्शनं केली. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनवरचं आक्रमण थांबवण्याचं आवाहन केलं. या युद्धामुळे युरोपमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याची भीती लोकांना वाटते आणि पुतीन यांच्यावरती थेट निर्बंधांसह नवीन आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना चालना मिळाली आणि रशियाची युक्रेनवरील हल्ल्याची सुरुवात गुरुवारी झाली. प्रथम त्यांनी शहरं आणि लष्करी तळांवरती क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर पूर्वेकडील भागाला लक्ष्य करत सैन्य तैनात केले. रशियाकडून कीवमध्ये मिसाईल हल्ला करण्यात आला. यात एक रहिवासी इमारत उद्ध्वस्त झाली असून या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक जखमी झालेत. मिसाईल हल्ल्यानंतर कीवमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. रशिया युक्रेनमधील हल्ल्याचा आजचा तिसरा दिवस आहे. रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील काही भागामध्ये ताबा मिळवला असून युक्रेनमध्ये अद्यापही हल्ले सुरूच आहेत. अशात एका रहिवासी इमारतीवरती मिसाईल हल्ला झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी भारतीय दूतावासाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कुणीही योग्य सूचनेशिवाय प्रवास करू नये असं भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना सांगितलं गेलंय. सीमेवर आणि अनेक भागात गंभीर परिस्थिती आहे म्हणून सूचना किंवा माहितीशिवाय कुणीही प्रवास न करण्याच्या, रिस्क घेऊन बाहेर न पडण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. रशिया युक्रेनमध्ये अद्यापही युद्ध सुरूच आहे. यात युक्रेनमधील अनेक जण मारले गेलेत. युद्धात बळी पडलेल्यांना भारताची राजधानी दिल्लीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतामध्ये राहणाऱ्या युक्रेनमधील नागरिकांनी युद्धात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केलं. तर युक्रेन दूतावासाच्या बाहेर शांतीचा संदेश देणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या निषेधाचा प्रस्ताव मांडण्यात आला, पण भारतानं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. या प्रस्तावाला 11 देशांचं समर्थन मिळालं. भारतासोबतच संयुक्त अरब अमिराती आणि चीन देखील मतदानापासून दूर राहिले. दरम्यान भारतानं चर्चेतून तोडगा काढावा असं रशियाला आवाहन केलंय. रशियानं युक्रेनवरील हल्ला थांबवावा आणि आपलं सैन्य मागे घ्यावं अशीच बहुतांश देशांची मागणी होती. सगळ्या देशांनी UN सुरक्षा परिषदेत रशियाच्या निषेधाच्या प्रस्तावावरती आपलं मत मांडलं. शुक्रवारी परिषदेत मतदान प्रक्रिया पार पडली. रशियानं त्यांच्याहून लहान आणि लष्करीदृष्ट्या कमकुवत शेजारी देशावरती हल्ला केलाय. हे अयोग्य आहे असं मत सुरक्षा परिषदेत मांडण्यात आलं. रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध चांगलंच भडकलंय. रशियन सैन्य आगेकूच करत असून युक्रेनची राजधानी कीवच्या उपनगरांवरती क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. कीवच्या वायव्येस असलेल्या मोक्याच्या विमानतळ भाग सुद्धा ताब्यात घेतल्याचा दावा रशियन लष्करानं केलाय. 200 हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग फोर्सच्या मदतीनं ऑन्तोनोव विमानतळावरती ताबा मिळवला असा दावा रशियन लष्करानं केला आणि कीववरती हल्ला केला असून भीतीनं नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतलाय. तर काही नागरिक देश सोडून चाललेत. कीव शहरात स्फोटांचे आवाज येत असले तरी रशियानं मात्र कीववरती हल्ला केला नसल्याचं स्पष्ट केलंय. पुतीन यांनी युक्रेननं शरणागती पत्करली तर उच्चस्तरीय वाटाघाटीची तयारी दर्शवली आहे. युक्रेनमधील एका नागरिकानं घेतलेली ही दृश्य आहेत. काय भयान परिस्थितीला युक्रेनियन नागरिक सामोरे जात आहेत याची पुरेपूर कल्पना आपल्याला या दृश्यांवरून येऊ शकेल. रशियन सैन्याने एका हॉस्पिटलवरती हल्ला केला आणि या बॉम्ब हल्ल्यामध्ये हॉस्पिटलमध्ये स्फोट झाला. या हॉस्पिटलला आग लागली आणि रुग्णालय रिकामं करण्यात आलं असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी बंकरमध्ये आश्रयस्थानांवरती निवारा मिळवला. पण काही युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी किंवा काही कारणांसाठी युक्रेनच्या रस्त्यावरती फिरताना आढळले. हा कारमधून घेतलेला व्हिडिओ आहे. मिसाईल आणि बॉम्ब हल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेला परिसर आपल्याला या दृश्यात दिसतोय. युक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होती आहे. युक्रेनच्या एका पेट्रोल पंपावरती रशियाकडून बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पेट्रोल पंपाचा भडका उडाला. युक्रेनच्या कीवमध्ये रशियाच्या रणगाड्यानं एका सामान्य नागरिकाची कार चिरडली आणि रणगाडा गाडीचा चक्काचूर करून पुढे निघून गेला. हृदयाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि या कारमध्ये एक वृद्ध व्यक्ती प्रवास करत होती. सामान्य नागरिक घटना घडल्या त्याला वाचवण्यासाठी धावले आणि गाडीमधल्या वृद्धाला वाचवण्यात यशही आलं.
युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे रशिया जोरदार बॉम्ब हल्ले आणि मिसाईल हल्ले करत असल्यामुळे युक्रेनियन नागरिक आता देश सोडू लागलेत. बाहेर सुरक्षित स्थळी जाणाऱ्यांची गर्दी बघायला मिळते, तर स्थलांतरितांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांना रशियाकडून लक्ष्य केलं जात आहे, पण युक्रेनच्या सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. युक्रेनमध्ये घुसलेल्या रशियन सैनिकांना परतावून लावण्यासाठी जोरदार गोळीबार केला जातोय. रशिया युक्रेन युद्धाचा मोठा फटका भारतीयांना बसतोय, त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणलं जाणार आहे. यासाठी रोमानियाहून 2 विशेष विमानं भारतामध्ये येत आहेत. त्यातील एक विमान 1:30 वाजता दिल्लीमध्ये पोहोचत आहे, तर दुसरं विमान मुंबई विमानतळावरती पोहोचणार आहे. अमृतसरमधील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले असून भारतामध्ये परतण्यासाठी त्यांनी मोदी सरकारला विनंती केली आहे. अमृतसरमधील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBSचं शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलबाहेर स्फोट झाला, त्यामुळे इथल्या बंकरमध्ये ते अडकून पडलेत. नेमकी युक्रेनमधील सध्याची परिस्थिती काय आहे ती त्यांनी माध्यमांसमोर मांडली. तसंच मायदेशी परतण्यासाठी सरकारला विनंतीही केली. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी आपल्या राष्ट्राला संबोधित करत असताना आपण या युद्धाचा सामना केला पाहिजे असं म्हटलंय. शिवाय झेलेन्स्की यांनी काही झालं तरी देशाची राजधानी कीव आपण गमावू देणार नसल्याचं सांगत लढाईमध्ये शेकडो रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा केलाय. सोबतच आपण देखील आपले सैनिक गमावले असं त्यांनी मान्य केलं. यावेळी बोलताना रशियन सैन्यानं निवासी इमारतींवरती अनेक रॉकेट प्रणाली वापरल्याचा आरोपही केला. रशियन सैन्यानं युक्रेनच्या राजधानीवरती हल्ला केल्यानं शुक्रवारी कीवमधील वातावरण तणावपूर्ण होतं. राजधानीच्या उत्तरेला जिथे युक्रेनियन सैन्यानं रशियन सैन्याशी तुरळक बॉम्ब हल्ल्यादरम्यान संघर्ष केला, तिथे सैनिक